कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. पवित्रात्मन अनाद्यंता अनाविधा तुझी सत्ता, पवित्रात्मन अनाद्यंता अनाविधा तुझी सत्ता, समर्था तू जगद्वंद्या जगाधी जगद्याता, पवित्रात्मन अनाद्यंता अनाविधा तुझी सत्ता. जगन्नेत्या तुझी स्फूर्ती, जगाचे हेच चैतन्य, जगन्नेत्या तुझी स्फूर्ती, जगाचे हेच चैतन्य, नतीजे थे तिथे सारे सदा मेले सदा शून्य, तुला सप्रेम अर्पितो जीवा देहा अगानाथा, करी सारे विभो तू मी निमित्ताचा धनी आता, पवित्रात्मन अनाद्यंता अनाविधा तुझी सत्ता. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर दैनंदिन मननामध्ये मी सौ V.A. रुकडीकर आपले स्वागत करीत आहे. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजच्या मननाचा विषय आहे तलवारीकरिता तलवार. आजचा शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 75 आणि आजचे विशेष वचन आहे मत्ते कृत शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 52. तलवार धरणारे सर्व तलवारीनेच नाश पावतील. येशू नेहमीच शिक्षकाची भूमिका बजावत असे. ज्यावेळी भीतीदायक परिस्थिती किंवा क्लेशाची स्थिती असेल त्यावेळी सुद्धा तो आपल्या शिष्यांना अनंतकालिक सत्याविषयी शिकवण देत होता. आपल्या शिष्यांच्या भविष्यकाळाबद्दल व सेवा कार्याबद्दल तो कितीतरी काळजीत असे. पेत्राला कदाचित आश्चर्य वाटले असेल की जर तलवार चालवायची नाही तर मग तिचा उपयोग काय. खरे पाहिले असता येशूने स्वतः आपल्या शिष्यांना जे असेल ते विकून तलवार विकत घेण्याचा आग्रह धरला होता. लूक याचा 22वा अध्याय आणि 36वे वचन. सूड घेणे देवाकडे आहे. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय 19वे वचन. अनुवाद याचा 32वा अध्याय 35वे वचन. इब्री याचा 10वा अध्याय आणि 35वे वचन. सूड घेणे योग्य आहे, पण आपण मानव तो योग्य प्रकारे घेण्यास समर्थ नाही. सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको. लेवीय याचा 19वा अध्याय आणि 18वे वचन. रोम येथील ख्रिस्ती बांधव जे त्यांच्या सामाजिक जीवनात अन्यायाला तोंड देत होते त्यांना पौल लिहितो, प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि 19वे वचन. हेच सत्य वचनामध्ये वारंवार लिहिले आहे. अनुवाद याचा 32वा अध्याय आणि 15वे वचन. इब्री याचा 10वा अध्याय आणि 30वे वचन. जितक्या लवकर आपण शिकू तितके नुकसान कमी होईल आणि देवाच्या राज्याचे कमी तोटे होतील. शिष्यांच्या बाबतीत हे पूर्णपणे स्वाभाविक व तार्किकदृष्ट्या योग्य होते की ज्यांनी त्यांच्या गुरुवर हात टाकला त्या शत्रूला मारणे तेच पेत्राने केले. परंतु येशूने ते सुद्धा करायला त्यांना परवानगी दिली नाही. जेव्हा देवाचे वचन आम्हाला शत्रूविरुद्ध तलवार चालवायला परवानगी देत नाही, तर मग आम्ही देवाच्या लेकरांविरुद्ध किंवा त्यांच्या सेवकांविरुद्ध कशी चालवावी?
देवाच्या मनासारखा माणूस असा किताब दाविदाने उगीच मिळवला नाही. दाविदावर देवाची विशेष कृपादृष्टी नव्हती. जेव्हा दाविदाने शौल राजाच्या अंगरख्याचा काठ गुप्तपणे कापला तेव्हा त्याचे मन अस्वस्थ झाले. तो आपल्या लोकांस म्हणाला, मी आपल्या स्वामीवर, परमेश्वराच्या अभिषेकावर आपला हात टाकावा. अशी गोष्ट परमेश्वर मजकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. 1 शमूएल याचा 24वा अध्याय 1-7 आपल्या भावाबद्दल काही गुप्त माहिती आपल्याला ठाऊक असणे हे जणू काही तलवारीसारखे आहे. आपली तलवार परत आपल्या जागी ठेवा. मत्तय याचा 26वा अध्याय 52 डॉक्टर डर्बर्ट लॉकियर 1886 ते 1984 इंग्लंडमधील फार मोठे लेखक होते. ते आपल्या दी सिनिस ऑफ सेंट्स या पुस्तकात लिहितात, जे दुसऱ्यांच्या योग्यतेवर जळफळत असतात त्यांचा स्वभाव खुनी लोकांसारखा घातकी असतो. डॉक्टर W.L. वॉटकिन्सन लिहितात, जास्तीत जास्त दानांनी परिपूर्ण व आनंदी जीवन असणारी मानवजात द्वेषामुळे उद्ध्वस्त झाली आहे. या गुणांमुळे संपूर्ण निर्मिती बिघडून गेली आहे. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही आपल्या बंधूविरुद्ध तलवार उचलाल त्यावेळी एक क्षणभर थांबा. दूरवर दृष्टी लावा. तुम्हाला दिसेल की झुडपात शिंगे अडकलेला एडका आहे. उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि 13वे वचन. स्वतःला संत पौलाने दिलेल्या आव्हानाचे स्मरण करून द्या. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय 33 आणि 34वे वचन. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, धन्य तारका, तू शांतीचा अधिपती आहेस. प्रत्येक परिस्थितीत तू आमच्या सोबत आहेस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वरा, आम्ही संयमी असावं म्हणून आमच्या मुखाचा द्वार तू सांभाळ. आम्ही नकारात्मक गोष्टींकडे वळू नये म्हणून आम्हाला मार्गदर्शन दे. ही प्रार्थना माझा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात मागते म्हणून एक विद्या. आमेन.